चला युवा भारत आपल्यासाठी हा शेवटचा कॉल आहे. अंपायर मॅच सुरू करायची नाहीये. युवा संघ आपला अतिरिक्त खेळाडू आमच्यासोबत नाहीये. चला सुरुवात करायची आहे. प्रियंका आणि उर्वशी प्रारंभिक जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि गोलंदाजी मार्क वरती आरती. पहिला सामना महिलांसाठी विशिष्ट आजचा दिवस. फ्लिक ऑफ द रिस्टचा वापर तिथे झालाय. सिंगलने मात्र श्री गणेश आजच्या शेवटच्या अंतिम दिवसाचा होतोय. महिलांसाठी जो आजचा विशिष्ट राखीव दिवस आहे. नामदार चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय. सातत्याने काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न मात्र संपूर्ण नामदार चषकाच्या कमिटीचा राहिलाय आणि त्याच्यामध्येच आपण पाहतोय महिलांसाठी सुद्धा आता मात्र कुठेतरी प्राधान्य देण्यात आले. या दुसऱ्या पर्वामध्ये पहिल्या पर्वामध्ये सुद्धा स्पर्धा चर्चेचा विषय राहिली होती आणि या पर्वामध्ये सुद्धा आपण पाहतोय काहीतरी नवीन. 3 दिवसामध्ये स्पर्धा आपण पाहतोय. पहिले दोन्ही दिवस पुरुषांसाठी विशिष्ट 24 संघ आपण पाहिले. हलक्याने खेळण्याचा प्रयत्न होता. मिसफील्डच्या रूपामध्ये 4 धावा येणार आहेत. थोडंसं फंबल तिथे झालं आणि त्याच्यामुळेच आपण पाहिलं 4 धावा येत आहेत. धावांचा विचार केला धावफलक 5 या आकड्यावरती. युवा विरुद्ध आपण पाहतोय इथे डॉट बॉल येणार आहेत. कमबॅक केलंय तिथे. कर्णधार स्वतः गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. हा सुद्धा चांगला चेंडू क्षेत्ररक्षण तिथे सज्ज आहे. सिंगल परिपूर्ण होतीये. धावांचा विचार केला धावफलक 6 या आकड्यावरती आहे. एका बाजूला युवा तर दुसऱ्या बाजूला एकनिष्ठ 6 धावा धावफलकावरती. ट्रिपल एस लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेचा लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय. जो प्रेक्षक राजा घरी बसल्या सुद्धा आस्वाद घेतोय त्यांचं सुद्धा वेलकम वेलकम अँड वेलकम. बॅकफुटवरती पंच करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे वेगाने आलाय. रनआउटची संधी होती परंतु धाव सुद्धा तितक्याच वेगाने कंप्लीट होतीये. चांगलं क्षेत्ररक्षण. 5 चेंडूचा खेळ झालाय. धावफलकावरती धावांचा विचार केला 7 धावा आहेत. पहिला सामना आपण पाहतोय नामदार चषक 2025चा शेवटचा अंतिम दिवस आणि महिलांसाठी जी विशिष्ट राखीव आजची संपूर्ण दिवसांची मांदियाळी आपण पाहणार आहोत. अनेक मान्यवरांची मांदियाळी या स्पर्धेच्या माध्यमातून जॉईन होणार आहे. आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय आदरणीय मंत्री ॲडव्होकेट आशिषजी शेलार साहेबांची उपस्थिती सुद्धा संध्याकाळच्या शेवटच्या सत्रामध्ये जोडली जाईल. लाऊड अपील झाली आहे. नॉट आऊटचं सिग्नल आलंय. म्हणजेच एका षटकाच्या समाप्तीनंतर युवा संघ बिनबाद 7 या आकड्यावरती आहे. 4 षटकांचा सामना. 16 मिनिटाचा टायमर क्लॉक आपला ऑन आहे. नामदार चषक 2025 ही स्पर्धा संपूर्ण 3रा दिवस या स्पर्धेचं आपण पाहतोय. भलं मोठं आयोजन नियोजन मुंबई नगरीमध्ये दुसरं पर्व जरी असलं तरी सर्वांच्या उठावरती या स्पर्धेने आता मात्र राज्य केले. गोलंदाजी मार्कवरती आपण रिद्धीला पाहतोय. एक वेल ऑर्गनाइज्ड आणि वेल डिसिप्लिन स्पर्धा आतापर्यंत आपण पाहिली आहे. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती रिद्धी. इथे मात्र आपण पाहिलं शॉर्ट बॉलचा केलाय वापर परंतु त्याच्यावरती केलाय हल्ला बोल. चेंडू होतोय फरार. डीप स्क्वेअर लाईक बाउंड्रीजच्या बाहेर येतोय चौकार. अशा पद्धतीचे शॉर्ट चेंडू जर आपण प्रियंकाला हाताळले तर अर्थातच ती पारंगत आहे मोठे फटके खेळण्यासाठी. शॉर्ट चेंडूवरती लगेचच प्रहार केला. लाईन लेंथला अचूक पिक करणं खूप गरजेचं होतं. तेच पिक केलं आणि त्याला जागा दाखवली आहे डीप स्क्वेअर लाईक बाउंड्रीच्या बाहेर. युवा विरुद्ध एकनिष्ठ आपण पाहतोय.
नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलं. इथे मात्र राईट टाइम ओव्हर द विकेटने डायरेक्ट हिटचे प्रयत्न झालेत. एक धाव परिपूर्ण होते. रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून सिंगल परिपूर्ण होईल. 12 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 12 धावा धावफलकावरती आहेत. येणाऱ्या 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. दुसरं षटक मार्गस्थ प्रगतीपथावरती आपण पाहतोय. फक्त एकच धाव आहे का वनचं डिक्लेअर. फक्त एकच धाव. धावांचा विचार केला धावफलक 12 या आकड्यावरती स्थिरावले. इथे मात्र अजून एक शॉर्ट बॉल. नो बॉलचा सिग्नल सुद्धा पंचांचा आहे. नो +1. 1 के साथ 1 फ्री. धावांचा विचार केला धावफलक 14 या आकड्यावरती आहे. 14 ऑन द टॅली. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. लाईन लेंथ मध्ये परिवर्तन केलं. ऑफ करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे आहे लॉंग ऑफला आणि रनआउट. खराब कम्युनिकेशन मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. लगेच जर लाईन लेंथ मध्ये परिवर्तन दाखवलं रिद्धीने आणि त्याच्यामुळे आपण पाहिलं फलंदाज कुठेतरी लॉफ करण्याचा प्रयत्न होता थ्रू द लॉंग ऑफ, परंतु त्या क्षेत्ररक्षकाला बीट केलं जात नाही आणि त्याच्यामुळे आपण पाहिलं विकेटचं पतन होतंय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्राजक्ता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतीये. तीन चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. 3 to go. बॅकफुटवरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक शॉर्ट कव्हरला तैनात केलाय. अटॅकिव्ह फील्ड सेटअप म्हणावं लागणार आहे, कारण दुसरं षटक आहे. 14 धावा जरी झाल्या असल्या तरी माइंड सेट क्लिअर आहे. पुन्हा एकदा स्टेप आउट केला आणि त्या क्षेत्ररक्षकाला बीट करायचं होतं, तेच झालं. इंटू द गॅप, इंटू द कर्टन. येतोय हा नामदार चषकाचा दमदार असरदार आजच्या दिवसामधला दुसरा चौकार. प्रियंकाची चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटली आहे. जसंच संधी भेटली आहे, शॉर्ट कव्हरला फक्त बीट करायचं होतं, तेच केलं. क्षेत्ररक्षक मागे डीप मध्ये थोडासा लांब राहिला आणि त्याच्यामुळेच आपण पाहिलं 4 धावा येत आहेत. धावफलक 18 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू या षटकातील. पुन्हा एकदा बॅकफुटवरती जाऊन जागा बनवली आहे. क्षेत्ररक्षक आहे, परंतु दोन्ही क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू होतोय फरार. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा धावफलकावरती आहेत. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 22 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 22 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या चेंडूवरती सिंगल घेण्याचा प्रयत्न होता. धावफलकाचा विचार केला. 23 ऑन द स्कोर कार्ड टॅली. अजून एक शॉर्ट बॉल त्याच्यावरती केलाय प्रहार. येतोय हा अजून एक दमदार असरदार नामदार चषकाचा ब्रँडेड चौकार. प्रियंकाच्या फलंदाजीचं कौतुक करावं लागणार आहे. केवळ 8 चेंडू फेस केल्यात, 19 धावा तिच्या फळीतून आल्यात आणि त्याच्यामध्ये 4 चौकार आहेत. 237च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना आपल्याला प्रियंका मैदानाच्या आतमध्ये दिसते. अजून एक चांगला फटका ड्राईव्ह केलं. क्षेत्ररक्षकाला बीट केलं जात आहे. अजून एक चौकार. धावफलक 31 या आकड्यावरती आहे. 31 ऑन द स्कोर कार्ड टॅली. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत प्रियंकाच्या फळीतून. एका बाजूला युवा नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर आतापर्यंत स्ट्रॉंग पोझिशन मध्ये दिसते. त्याचं कारण आहे प्रियंकाची ताबडतोड अटॅकिव्ह फलंदाजी.
युवा भारत संघ आपण पाहतोय धावांचा विचार केला बघता बघता 32 या आकड्यावरती आहे. येणारे 2 चेंडू तिसऱ्या षटकातील अजूनही बाकी आहेत. हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न होता, संपर्क तिथे झाला नाहीये. स्ट्राईक अँड रोटेशनचं मन बनवलं होतं, परंतु आजच्या काळामध्ये मोबाईलमध्ये नेटवर्क आणि मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना तुमचं फुटवर्क महत्वाचं आहे. तेच मैदानाच्या आतमध्ये कुठे नव्हतं. यावेळी जागा बनवली, स्वतःला ऍडजस्ट केलंय. डीप पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक आहे, सिंगल तिथे परिपूर्ण होणार आहे आणि धावफलक जाऊन पोहोचेल 3 षटकांच्या समाप्तीनंतर. युवा भारत संघ 33, लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचं अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 3 षटकांचा खेळ आता मात्र समाप्त झालाय. गोलंदाजी मार्कवरती प्राप्ती आली, परंतु पहिल्या चेंडूवरतीच मोठा प्रहार आलाय. प्राजक्ताच्या फळीतून चौकार आलाय. आता मात्र प्राजक्ता सुद्धा गिअर बदलताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसते, कारण तिला माहिती आहे शेवटचं स्लॉगचं षटक आहे. इथून मात्र मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. अजून एक शॉर्ट बॉल, त्याच्यावरती प्रहार, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण झालं आता डीप स्क्वेअर लेगला. $38 ऑन द स्कोर कार्ड टॅली. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे डीप स्क्वेअर लेगला झालंय. कव्हर रिझन वरती थोडंसं फंबल झालं होतं इनिशियल स्टेजेसला, परंतु त्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण. इथे मात्र 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. पुन्हा एकदा स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, परंतु स्लोअर 1 डिलिव्हरी होती. आधीच मन बनवलं होतं की शफल करून मिड विकेट रिजनवरती खेळायचं आहे. युवा भारत संघ सध्या तरी आपल्याला चांगल्या परिस्थितीमध्ये दिसतंय. 38, येणारे 2 चेंडू महत्वाचे आहेत. अजून एक शॉर्ट बॉल, ऑफ करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. चांगला झेल तिथे आपण पाहतोय. थ्रू द कव्हर्स खेळायचं होतं, परंतु आपण पाहिलं मिस टाइम स्ट्रोक. शेवटचा अंतिम चेंडू, धावफलक 38 या आकड्यावरती आहे. इथे मात्र चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे, परंतु एका धावेचा इशारा येतो, कारण थ्रू द कर्टन्स चेंडू निघून गेलाय. एका धावेने धावफलक 39 या आकड्यावरती आहे. 40 धावांचा पाठलाग करायचा आहे. 40चं टार्गेट घेऊया. शॉर्ट ब्रेक, पुढे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. नामदार चषकाच्या शेवटच्या दिवसाचा महिला क्रिकेटचा थरार. चला, 2 बॅटर लगेच दाखल व मैदानाच्या आतमध्ये. चला, एकनिष्ठ आणि युवा भारत आपला अतिरिक्त खेळाडू जर अवेलेबल असेल तर प्लीज जॉईन व्हा.
एकनिष्ठ संघ एक प्लेयर प्लीज आमच्यासोबत जॉईन व्हा. एकनिष्ठ टीम. पहिल्या चेंडूवरती नो+4. अजून एक नो+1 आपण पाहतोय. फक्त दिशा दाखवली यावेळेस धावफलकाचा विचार केला. धावफलक आपण पाहतोय 8 या आकड्यावरती आहे. इथे डॉट बॉल असणार आहे. नेक्स्ट मॅच रेडी राहायचे. प्रिशा मुकेश रॉयल चेंबूर संघ आपल्याला रेडी राहायचे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु अजून एक शेवटचा अंतिम चेंडू आहे. 9 धावा धावफलकावरती आहेत. 9 ऑन द टॅली. न्यू बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू आहे. 1 टू गो. शॉर्ट चेंडू आहे. त्याला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक अप्रतिम प्रयत्न आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. वेल एफर्ट्स. महत्वाच्या 3 धावा तिथे वाचवल्या गेल्या. संपूर्ण समर्पण, फुल डेडिकेशन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अशाच पद्धतीच्या क्षेत्ररक्षणाची सध्या स्वतःच्या संघाला गरज आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर एकनिष्ठ संघ 10 या आकड्यावरती 1 गडीच्या मोबदल्यावर. समीकरण येणाऱ्या 18 मध्ये 30 ची गरज आहे. म्हणजे प्रति षटकामागे आपल्याला 10 धावा करायच्या आहेत. प्रिशा मुकेश रॉयल चेंबूर संघ आपण रेडी राहा. लगेचच टॉस साठी आपल्याला कॉलिंग देण्यात येणार आहे. 10 धावा धावफलकावरती आहेत. येणाऱ्या 18 मध्ये आता 30 ची गरज आहे. 10 च्या ऑन एन एव्हरेज ने आपल्याला आता धावा करायच्या आहेत. गोलंदाजी मार्क वरती आपण श्वेताला पाहतोय. स्वतः कर्णधार. पहिला चेंडू फुलर लेनचा फ्लिक ऑफ द रिचचा वापर झालाय. रनआउटची संधी फेकी होईपर्यंत 1 धाव परिपूर्ण होतीये. एका धाव्याने धावफलक. एकनिष्ठ या संघाचा 11 या आकड्यावरती. युवा भारत विरुद्ध एकनिष्ठ असा सामना आपण पाहतोय. 40 धावा डिफेंड करण्यासाठी युवा भारत संघ मैदानाच्या आतमध्ये आहे. दोन्ही संघ बलतुल्य संघ म्हणून ओळखले जातात. यावेळी लॉफ करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. चांगला झेल तिथे आपण पाहतोय. फलंदाजाचा खेळ होतोय समाप्त. आरती बॅक टू द पवेलियन गॉन.
हलक्या हाताने वेळेस खेळून काढले. वंडीचा इशारा येतोय. यावेळेस हाय बॅकलिफ्टने ड्राईव्ह केलं लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षण चांगलं झालं. एका धावेने धावफलकाचा विचार केला. टोटल इज ऑन नाव 13, लॉस ऑफ 2. दोन फलंदाज आपण पाहतो. एका बाजूला रिद्धी तर दुसऱ्या बाजूला प्रिया. एका छोट्या पार्टनरशिपची गरज आता इथून मात्र आहे. 14 मध्ये आता 27 ची गरज आहे. शॉर्ट बॉल वरती प्रहार करण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षण थोडंसं फंबल झालं आणि 4 महत्वाच्या धावा इथून जात आहेत. मिसफिल्डच्या रूपामध्ये या 4 धावा खूप मोलाच्या असणार आहेत. कारण 4 धावेनंतर समीकरण आता 13 मध्ये 23 ची गरज आहे. म्हणजे डिफरन्स फक्त 10 धावेंचे. एकनिष्ठ संघ 17 या आकड्यावरती आहे. लॉस ऑफ 2. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे सर. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय तिथे. कव्हर रिजन वरती त्या क्षेत्ररक्षकाने स्वतःला सातत्याने सिद्ध केलंय. धावांचा विचार केला. धावफलक 18 या आकड्यावरती. आता 12 मध्ये 22 ची गरज आहे. म्हणजे 11च्या सरासरीने धावा करायच्या. 40 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय. 12 मध्ये 22 ची गरज. 18 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा प्लीज बॉलर्सने. उर्वशी गोलंदाजी मार्कवरती आहे. 12 मध्ये 22 ची गरज आहे. 11च्या सरासरीने धावा कराव्या लागणार आहेत. महत्वाचा सामना आपण पाहतोय. पहिला सामना आजचा महिलांसाठी राखीव दिवस आणि विशेष आकर्षण म्हणजे महिलांसाठी सुद्धा वुमन ऑफ द टुर्नामेंटसाठी बायसिकल आपण पाहतोय. 12 मध्ये 22 ची गरज. उर्वशी गोलंदाजी मार्कवरती आहे. पुन्हा एकदा फक्त दिशा दाखवली आहे. क्षेत्ररक्षक आहे, वेगाने आलाय, परंतु एकच धाव भेटेल तिथे सुद्धा. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूला निहाळलं आणि कलेक्शन चांगलं झालंय. 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 11 मध्ये आता 21 ची गरज आहे. फुलार लेनचा चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. रनआउटची संधी तिथे सुद्धा आहे. डेड बॉलचा सिग्नल आलेला आहे पंचांचा. चला पंच आपला सिग्नल क्लिअर करा आणि त्याच्यानंतर सुरुवात करायची आहे. डेड बॉलचा सिग्नल आलेला आहे. डेड बॉलचा इशारा आलेला आहे. 11 मध्ये 21 ची गरज आहे. इथे मात्र डॉट बॉल आहे. 10 मध्ये 21 ची गरज. अजून एक डॉट बॉल. अजून एक डॉट बॉल. कौतुक करावं लागणार आहे गोलंदाजाचं. उर्वशीला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. 3 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत. या चेंडूवरती बॅकफूट वरती फक्त दिशा दाखवली आहे. शफल केलं, थोडंसं ऍडजस्ट केलं स्वतःला. इथून मात्र आता आपल्याला गिअर बदलणं गरजेचं आहे. कारण 8 मध्ये 20 ची गरज आहे. शॉर्ट बॉल त्याच्यावरती केलाय प्रहार. आक्रमकता दाखवली आहे. मच निडेड बाउंड्री येते इथे मात्र रिद्धीच्या फळीतून. 7 मध्ये आता 16 ची गरज आहे. युवा भारत विरुद्ध एकनिष्ठ आपण पाहतोय. मॅच अर्थातच कुठेतरी चांगल्या मोडवरती येऊन राहिली आहे. अजून एक फुलर लेन त्याच्यावरती ड्राईव्ह केलंय. मिसफिल्ड. एक धाव झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. एका धावेने समाधानी व्हावं लागेल. षटक समाप्त झालंय. समीकरणाचा विचार केला. 6 मध्ये 15 ची गरज आहे. आणि तिथे खेळाडू वृत्ती आपण उर्वशीकडून पाहिली. जसंच पाय लागला बॅटीला लगेचच आपण पाहिलं चरण स्पर्श बॅटीचा केला. कारण गरजेचं आहे. सातत्याने ज्या वेपन सोबत आपण खेळतो. 6 मध्ये 15 ची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती प्रेरणाला आपण पाहतोय. 6 मध्ये 15 ची गरज. युवा भारत विरुद्ध एकनिष्ठ असा सामना मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती रनआउटची संधी. एक धाव परिपूर्ण होते. म्हणजे आता समीकरण आहे येणाऱ्या 5 मध्ये आता 14 ची गरज आहे. नेक्स्ट मॅच प्रिशा मुकेश रॉयल शेंबूर रेडीला टॉस साठी लगेचच आपला रिपोर्ट करायचंय.
इथे मात्र पुन्हा एकदा ड्राईव्ह केले, परंतु सिंगल डबलने जास्त काही बदलणार नाहीये. बॅकअप आहे आणि धावफलक समीकरण येणाऱ्या 4 मध्ये 13ची गरज आहे. इथून मात्र रिद्धीवरती जबाबदारी, कारण 11 चेंडू फेस केलेत, 19 धावा तिच्या फळीतून आल्यात. गिअर बदलावे लागणार आहेत. फुलर लेनचा चेंडू डॉट बॉल येणार आहेत. 3 मध्ये 13ची गरज. कंपल्सरी चेसचं फॉर्मॅट आहे. 3 मध्ये 13ची गरज आहे. अजून एक डॉट बॉल. फुलर लेनचा चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर आतमधल्या दिशेने आला. ऑफ कटरचा वापर तिथे झालाय. पहिलेच मन बनवलं होतं की चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं आहे, त्याच्यामुळे आपण पाहिलं प्री कमिटेड स्ट्रोक कनेक्शन झालं नाही. इथे मात्र आउटस्विंग. डॉट बॉल येतोय आणि औपचारिकता बाकी असं म्हणणं चुकीचं ठरणार नाहीये. प्रिशा मुकेश रॉयल चेंबूर कॅप्टन या टॉससाठी. सर लगेच टॉससाठी या सामना मात्र आपण पाहतो युवा भारत संघाने जिंकलाय. हार्डलक असेल एकनिष्ठ पुढच्या सामन्यासाठी दोन्ही संघांना शुभेच्छा. टॉससाठी लगेचच रिपोर्ट करा. एका बाजूला आपल्याला संघ पाहायला भेटेल